चला मॅच सुरू करूया लगेच आपण. चला मॅच करायचे सुरुवात लवकरात लवकर. गणेश झोरे यांना देखील गणेश गोरे यांचाही सन्मान मात्र होईल. खरं तर हा तिसरा सामना आपण घेतोय कारण काही कारणास्तव सेकंड मॅच कासगाव विरोधात वाशिवले थोडी थांबवण्यात आले. अत्यंत मेजर प्रॉब्लेम आहे त्यामुळे. परंतु आता हा तिसरा सामना वेळेच्या बाबतीत सहकार्य करा आणि मॅच त्वरित चालू करा. मोहाची वाडी आणि त्याचबरोबर अष्टविनायक अमराई. चला मॅच सुरू करा प्लीज. हॅलो, चला मॅच सुरू करा लगेच. हॅलो, चला पंचांना विनंती आहे की आपण देखील थोडं त्यांच्या मागे लागा कारण आपल्याला मॅचेस लवकरात लवकर कंप्लीट करायचे आहेत. कारण आज उद्घाटन सोहळा होता म्हणून थोडा उशीर झालाय. उद्या ठीक 7 वाजता मॅचेस चालू होतील हे लक्षात असू द्या. फॉर्च्यून ग्रुपचे मालक सन्माननीय पृथ्वी कपूर साहेब मंचावरती उपस्थित आहेत, आनंद घेत आहेत. मला असं वाटतं बरीच मोठी मंडळी या मंचावरती येतील. आशिष शेलार साहेबांचा आपण बॅनर पाहतोय, त्यांची उपस्थिती आपल्याला लाभेल. ISPLचे कमिशनर सन्माननीय सूरज सामंत साहेबांची देखील आपल्याला उपस्थिती लाभेल. आणि पहा बंधू, प्रेक्षकांसाठी नामी संधी आहे. सीमारेषेच्या बाहेर तुम्ही झेल पकडला तर तब्बल 2000 रुपयांचं कॅश प्राइज आणि त्याचबरोबरीने टॉवर फॅन देऊन त्या प्रेक्षकाचा सन्मान करण्यात येईल. इट्स ओ टू दिनेश बंधू. धन्यवाद. सहर्ष स्वागत तमाम दर्शकांचा. आणि पुन्हा एकदा थोड्याशा ब्रेक नंतर हा सामना, ही स्पर्धा सुरू होतीये. खालापूर तालुका अध्यक्ष चषक 2026 ची ही भव्य दिव्य स्पर्धा. आणि या स्पर्धेमधला आजचा दुसरा सामना. पहिला बॉल 10:39 पहिला बॉल ट्रॅव्हल झाला. त्याच्यामुळे लक्षात घ्यायचं आहे की पहिल्या 20 मिनिटांमध्ये 4 षटकं टाकणं अनिवार्य राहील, याची नोंद घ्यायची आहे. पहिला सामना पहिला चांदई 11 श्री 11 चांदई संघानं अगदी सहजच आपल्या खिशामध्ये घातला आणि पाहुण्या गावदेव बेलूर संघाला घरचा आहेर देत मात्र अगदी सहज पराभूत केलं. त्यानंतर मात्र थोडासा उशीर जरूर झाला, परंतु अमराई कर्जत आणि वसम 11 मोहाची वाडी दोघांनी चांगलं सहकार्य केलं आणि ही स्पर्धा पुन्हा सुरू झाली आणि फटाक्यांची आतिषबाजी ही सुरू झाली. बंधू, खरं तर डुगूच्या बॅटमधून 2 चौकार आले आणि आता नामी संधी आहे खेळाडूंना सलग 3 षटकार मारणाऱ्या फलंदाजाला फॉर्च्यून ग्रुपचे मालक सन्माननीय पृथ्वी कपूर साहेबांकडून तब्बल 5000 रुपयांचं कॅश प्राइज देण्यात येईल. आणि षटकार बाहेर गेला तर प्रेक्षकांना नामी संधी आहे. पहा 2000 होते मगाशी. शेअर मार्केट पण एवढा वधारत नाही. झपकन 3000 रुपयांचं कॅश प्राइज तर 4000 आणि त्याच्यात आणखी 2000 ऍड केले जात आहेत तर तब्बल 6000 रुपयांचं कॅश प्राइज आणि टॉवर फॅन आणखी 2000. प्रितेश दादांनी 5000 म्हणजे टोटल 11 झाले का? तर 11000 रुपयांचं पारितोषिक या पहिल्या प्रेक्षक कमाल कॅच साठी मात्र देण्यात येईल. त्या प्रेक्षकाला नामी संधी आहे. खेळाडू पक्ष ही जास्त संधी प्रेक्षकाला आहे, आणखी महत्त्वाची गोष्ट. 11चा आकडा पार केला, परंतु अमोलजी मोरे यांच्याकडून प्रेक्षक कमाल कॅच साठी, मंदार उतेकर यांच्याकडून देखील प्रेक्षक कमाल कॅच साठी 37 मंदार उतेकर आणि अमोल मोरे यांच्याकडून 7506 7506 म्हणजे आकडा 24 ला गेला. कमाल प्रेक्षक कॅच, कमाल प्रेक्षक झेल टिपायचा आहे. आणि या स्पर्धेमध्ये जवळपास एंट्रीच्या आसपासचे पैसे कमवायचे आहेत. त्याच्यामुळे जर का एखादा झेल टिपला ना
तर घरचेही खुश होतील की वा. खरी गोष्ट आहे बंधू. पण गेल्या त्या- वर्षी या स्पर्धेतील पहिला प्रेक्षक कमाल कॅशला अण्णांनी तब्बल 11,000 रुपये दिले होते आणि आमच्या एका आदिवासी बांधवाने तो झेल पकडला होता. फुल टच बॉल जाऊन सरळ स्टिकवर आदळलाय. पंचाकडे कटाक्ष टाकला जरूर जातोय, पण तिथे मात्र चांगली फलंदाजी करत असताना सुरामध्ये उत्तम खेळ करत असताना मात्र लागोपाठचे 2 चौकार, त्यानंतर षटकार खेचला आणि फलंदाज रोशन आडाव झाला. क्लीन बोल्ड. फुलटच बॉल जाऊन सरळ स्टिकवर आदळ. 3,700 जे आहेत ते पारितोषिक दोन हाताने कॅच पकडल्यानंतर आणि 7,506 आहेत. एका हाताने जो कॅच पकडेल त्याला प्रेक्षक कमाल कॅचला ते पहिल्या कॅचला पारितोषिक देण्यात येईल. तर फॉर्च्यून ग्रुपचे मालक पृथ्वी कपूर साहेब आहेत आणि तुमचं फॉर्च्यून चांगला असेल, नशीब चांगला असेल, तुम्ही कामगिरी चांगली केली आणि विकेट हॅट्रिक घेतली तर त्यांच्याकडून 5,000 रुपये कॅश प्राईज दिलं जाईल आणि सलग 3 षटकारांना फलंदाजांना देखील 5,000 रुपयांचं कॅश प्राईज असेल. अमोल मोरे जरा माहिती घ्या, संपूर्ण प्रेक्षक कमाल कॅचसाठी पहिल्या कॅचसाठी टोटल किती झाले टोटल? प्रेक्षक कमाल कॅच. खऱ्या अर्थानं समीर सर जर का एखादा झेल टिपला ना तर आई वडील सांगतील की तू खेळू नकोस, मॅच बघायलाच जा. कारण एवढे पैसे जर झेलमध्ये मिळत असतील तर खेळण्याची काय गरज आहे. खडे खडे खेळण्याचा प्रयत्न केला, इथे मात्र पंचांचा इशारा आला. 2 हात जमिनीला समांतर, याचा अर्थ बॉल अवांतर. अवांतरची रन्स मात्र मिळते. 1 वाईटच्या रन्सनं संघाची धावसंख्या जाऊन ठेपली ती 16वर. अमराई कर्जत वर्सेस वसीम इलेव्हन मोहोचीवाडी या 2 संघादरम्यानची ही लढत सुरू आहे. अमराई कर्जतनं टॉस जिंकला, शत्रुक्षण स्वीकारलं, परंतु कमालीची सुरुवात मात्र रोशन आव्हाडनं केली, पण तो परतला आणि त्यानंतर मात्र थोडासा सावरला तो गोलंदाज विजय. संघाची धावसंख्या पहिल्या षटकाचा खेळ संपला आणि वसीम इलेव्हन मोहोचीवाडी 1 बाद 16 धावा. चर्चा नावाची त्यांच्या जाईल त्या ग्राउंडवर. अरे हत्ती हो चर्चा नावाची त्यांच्या जाईल त्या ग्राउंडवर. तालुका अध्यक्ष चषक पूर्ण गावाचा आहे तो 1 नंबर. प्रवीण मोरे दादाचा आयोजन भारी आहे तो 1 नंबर. तालुका अध्यक्ष चषक पूर्ण गावाचा आहे तो 1 नंबर. प्रवीण मोरे दादाचा आयोजन भारी आहे तो 1 नंबर. वैभव अंबालकर गोलंदाजीच्या मार्कवर. विजय पवारचं षटक मात्र थोडंसं महागडं जरूर राहिलं, ज्यानं पहिल्या 3 बॉलवर तब्बल 14 धावा खाल्या, पण त्यानंतर मात्र पलटवार केला. बंधू खरं तर ज्या प्रेक्षक कमाल कॅचची आपण चर्चा करतोय, आदरणीय प्रवीण अण्णा मोरे यांच्या वतीने 3,000, या स्पर्धेचे आयोजक युवा उद्योजक प्रितेश जी मोरे साहेब यांच्याकडून 2,000, नंदूदादा मंचावरती आहेत त्यांच्या वतीने 1,000 आणि मंदार उतेकर अमोल मोरे यांच्या वतीने देखील 3,737. तर टोटल झाले 2 हाताने जरी झेल पकडला तर तब्बल 9,737. आणि जर का एका हाताने पकडला तर मला असं वाटतंय 3,737 आहेत ते डायरेक्ट जातील 7,056 वरती. म्हणजे एक कॅच आतापर्यंत 10,000 वरती पोहोचले. समीर सर, म्हणूनच मी सांगितलं की जो खेळाडू, जो प्रेक्षक हा झेल टिपेल ना, त्याचे आई बाबा म्हणतील की तू खेळू नकोस, पण तू ग्राउंडच्या बाहेर जात प्रेक्षक बन आणि ते झेल टिप. कारण एवढं सोपं नाहीये. सामना मात्र सुरू झाला. पूर्वार्धाचा पहिला षटक विजय पवारनं हाताळलं, 15 धावा, नो बॉल.
इट्स अ नो बॉल कॉल. एक्स्ट्राची रन्स मात्र येते. वैभव अंबाळकरचा हा बॉल, पंचांचा इशारा नो बॉलचा आला आणि त्यानंतर मात्र संघाची धावसंख्या जाऊन ठेपली 18वर. 2 फलंदाज आपण मात्र क्रीजवर पाहतो, ज्याच्यामध्ये साजिद शेख आणि एका बाजूला मात्र अमोल चव्हाण. गोलंदाजासाठी आणखी एक पारितोषिक आलंय. 5 दिशांक दळवी साहेब यांच्या वतीने सलग 3 निर्धाव चेंडूंसाठी 3000 रुपयांचं कॅश प्राइज मात्र देण्यात येईल दिशांक दळवी यांच्याकडून सलग 3 डॉट बॉल साठी. चला डिस्कशन फार वेळ घेऊ नका तुम्ही. जे काही शंका असेल लगेच सुरू करा मॅच. ऑलरेडी आपण थोडे उशिरात मध्ये चाललोय. पॉपिंग क्रीजच्या पाठीमागे आपण पाहिलं लेग साईडच्या दिशेनं 3 क्षेत्ररक्षक तैनात केले. बंधू एक लक्षात असू द्या, भव्य दिव्य मोठी स्पर्धा आहे. टाइमच्या बाबतीत तुम्ही अलर्ट राहिला नाहीत तर तुम्हाला पॅनलाइज 100% करण्यात येईल. डिसिप्लिन हाही क्रिकेटचा एक मुख्य गाभा राहिलाय आणि तो गाभा सगळ्यांना जपणं गरजेचं आहे. धापळकर धावा मात्र लागताय, त्या तब्बल 18 धावा. दिशा दिली आहे इथे मात्र चांगला क्षेत्ररक्षण पाहतो. पॉइंट क्षेत्ररक्षकाने मात्र बॉलला फील्ड केलं. एकच रन्स मात्र मिळतीये आणि एका रन्सनं धापळकर धावा लागतील. त्या एक बाद तब्बल 19 धावा. 19 धावा. वैभव अंबाळकर गोलंदाजीच्या मार्कवर आहे. आता मात्र स्ट्राईकवर राहील तो म्हणजेच राकेश पवार यांच्याकडून देखील पारितोषिक येते. 5 सुधीर पवारसाठी विकेट किपरसाठी खास प्राइज आहे. त्याने कॅच पकडली किंवा त्याने स्टंपिंग केली तर प्रत्येक कॅच आणि स्टंपिंगला 500 रुपयांचा कॅश प्राइज. स्वीट चीटचा हा स्वीट प्रयत्न. क्या बात. अपील पहा. अपिलामध्ये उत्साह आहे. पहिल्यांदा मुख्य पंचांकडे अपील केलं, नंतर स्क्वेअर लेगला केलं आणि शेवटी सन्माननीय PI आदरणीय विशाल पवार साहेबांचं मात्र PSI विशाल पवार साहेबांचं इथे आगमन होतं. सहर्ष आणि सहर्ष स्वागत आहे आपलं खालापूर तालुका अध्यक्ष चषकात. आदरणीय PSI विशालजी पवार साहेब, मनपूर्वक स्वागत. अपील कमालीचं राहिलंय. किपरनं कोणतीच जागा ठेवली नाही की जिथे त्याने अपील नाही केला. परंतु अखेरकार मात्र पंचांचा दोघांनी डिस्कशन केला आणि हा निर्णय इथे मात्र येतोय की फलंदाज बाद. कॉन्फिडन्स, आत्मविश्वास सगळ्यात मोठं शस्त्र आहे. हे कीपरनं दाखवलं सुधीर पवारनं आणि अखेरकार त्याचा कॉन्फिडन्स होता आणि कॉन्फिडन्सनं मात्र अखेरकार विजयी झाला आणि फलंदाज मात्र सलामीर अमोल 1 डाऊन प्लेयर्स अमोल परतला. हॅलो. खरं तर गेल्या वर्षीच्या अनेक आठवणी आहेत. मगाशीच नंदूदानाने ओळख अगदी आठवण करून दिली की गेल्या वर्षी पाऊस हे जा करत होता. पाऊस म्हणजे असं वाटायचं की दुपारी मॅच होणार नाही, परंतु संध्याकाळी पुन्हा एकदा प्रवीण अण्णा आणि प्रितेश दादा मेहनत करून आपल्या सर्व साथीदारांची मेहनत घेऊन मात्र ती स्पर्धा पुन्हा चालू करायची. फक्त एकच निर्णय झाला की शेवटच्या रात्रीमध्ये आपण थोड्या एक्स्ट्रा मॅचेस खेळवल्या, कारण पावसाचा अजिबात भरोसा नव्हता. परंतु एखादी सर्वात दर्जेदार क्रीडा स्पर्धा मात्र संपन्न झाली. खालापूर तालुका अध्यक्ष चषक ही स्पर्धा. मुस्तकीम खान नवीन फलंदाज मात्र क्रीजवर रवाना झालाय. आतापर्यंत विचार केला तर 2 बाद 19 षटक क्रमांक 2 सुरू आहे. पहिल्या षटकाच्या पहिल्या 3 बॉलवर आलेल्या 14 धावानंतर मात्र खडबडून जागा झालेल्या
अमराई कर्जत संघाच्या गोलंदाजांनी या सामन्यावर आपलं अधिराज्य गाजवलं. अतिशय दर्जेदार गोलंदाजी. स्लोवर बॉल अक्षरशः फसवलाय. क्रिकेटमध्ये व्हेरिएशन अतिशय महत्त्वाचं असतं आणि त्या व्हेरिएशनचं प्रात्यक्षिक मात्र इथं दाखवलं ते म्हणजेच वैभव अंबाळकरनं. आतापर्यंत 3 धावा या षटकामध्ये आलेत. एक चांगली गोलंदाजी, पॉवर प्ले, P2चं हे षटक, अतिशय दर्जेदार गोलंदाजीचं प्रात्यक्षिक. फलंदाज मात्र मुस्तकीम खान तो स्ट्राईकवर खेळतोय. मोठा फटका कन्वर्ट करायचा होता. क्षेत्ररक्षकानं जरूर पाठलाग केला. मिडऑफचा क्षेत्ररक्षक धावत आला बॉलच्या पाठीमागे, परंतु तो झेलला कंप्लीट नाही करू शकला. त्याच्यामुळेच इथे मात्र 2 रन्स या बॉलवर मिळतील. वाजवी 2 षटकांचा खेळ मात्र संपला आणि 2 षटकांच्या समाप्तीनंतर 2 बाद 21 धावा. प्रथम फलंदाजी करताना वसीम 11 मोहोचवाडी. खालापूर तालुका अध्यक्ष चषक रंगलाय क्रिकेटच्या नगरीमध्ये. खालापूर तालुका अध्यक्ष चषक रंगलाय क्रिकेटच्या नगरीमध्ये. आमचे प्रवीण शेटमोरे आयोजक भारी खालापूर तालुक्यामध्ये. आमचे Thank you, thank प्रवीण you. शेटमोरे टीम मीटिंगसाठी एवढा वेळ तुमच्याकडे नाहीच आहे मुळात. 20 मिनिटामध्ये तुम्हाला पहिले 4 षटकं टाकायचे आहेत. त्याच्यामुळे प्रत्येक षटकानंतर तुम्ही टीम मीटिंग घेऊ शकत नाही, कारण तयारी ना ही घरीच करायची असते. रिकाम्या वेळेत जर जास्त घाम घालला तर युद्धाच्या वेळी कमी रक्त सांडावं लागतं. त्याच्यामुळे तुम्हाला प्रॅक्टिसच महत्त्वाची असते. तुम्ही युद्धाच्या वेळेला गेल्यावर ठरवाल की कुणी काय करायचं आहे, तर स्वतःच गोळी खाऊन परत येणार. त्याच्यामुळे मैदानामध्ये मॅचला उतरलं ना की तुमच्याकडे सगळं तयार असायला हवं आणि, रणनीती असायला हवीच. नक्कीच बंधू आणि मंचावरती पहा PSI विशाल पवार साहेब उपस्थित आहेत. चोराला पाहिल्यानंतर ते प्लान आखत नाही, अगोदरच त्यांचा प्लान रेडी असतो त्याला पकडायचा, नाहीतर मग घात होईल त्यांच्या समवेत. हेच तर सगळ्यात महत्त्वाचं आहे. आयुष्याची तयारी अशीच असायला हवी समीर सर, कारण तुम्ही ऐन मोकेशनाला घेतलेला निर्णय तुमच्या अंगलट येऊ शकतात. इथे मात्र पहिला 2 षटकांचा वाजवी खेळ संपला. 2 बाद 21 धावा. वसीम 11 मोहोचवाडी संघ. गोलंदाजीच्या मार्कवर सागर सावंत जो सांभाळतोय आता मात्र षटक क्रमांक 3. वैयक्तिक पहिलं आणि सांघिक 3रं षटक घेऊन. पहिल्या 3 बॉलवर तेवढं काही बरंचसं पहिला खेळ रोशन अढावनं प्रहार केल्यानं असं वाटलं की धावांचा डोंगर इथे मात्र मोहोचवाडी संघ उभी करील, परंतु तो परतल्यानंतर संघ कंप्लीट अडचणीमध्ये आहे. बॅकफुटवर ढकललाय गोलंदाजाने, ज्याच्यामध्ये वैभवचं नाव पहिलं घेतलं जाईल. वैभव अंबाळकर काय गोलंदाजी राहिली आहे. आणि इथे मात्र आता सागर सावंत. आणखीन एक चांगला बॉल डावखुऱ्या फलंदाजाला पुरता रोखून धरलाय. साजिद शेखकडे उत्तरच नाही या बॉलला, परंतु विचार केला नाही मैदानाचा तर एक प्रशस्त विस्तारलेला हे क्रीडांगण. आणि समीर सर, या क्रीडांगणावर तुम्हाला खेळ कसा करायला हवा, एका दुसरा बॉल खेळल्यानंतर तुम्हाला क्रिकेटची रणनीती आखायला हवी. प्रत्येक मैदान वेगळं असतं, क्रिकेटचा खेळ मात्र तोच असतो. बेसवर भर देत तुम्हाला आपली गुणवत्ता सिद्ध करावी लागेल. ती गुणवत्ता गोलंदाज आतापर्यंत सिद्ध करतायत. आणखी एक चांगला बॉल मिडऑफच्या दिशेने ट्रॅव्हल झालाय. क्षेत्ररक्षक मात्र दूर आलाय. सिंगल रन्सवर समाधान मानला. दुसऱ्या रनचा प्रयत्न नव्हता आणि त्याच्यामुळेच फक्त रन्स मिळेल ती फक्त आणि फक्त एकच. आणि बऱ्याच अवधीनंतर मांजराच्या पावलानं मात्र स्कोर बोर्ड पुढे जाऊन ठेपतोय तो म्हणजेच 22वर. 2 बाद 22 धावा. षटक क्रमांक 3 सूर्य. मागच्या सामन्यामध्ये 59 धावांचा पाठलाग करू शकला नव्हता. बेलूर संघ जवळपास 1 साईड पराभव स्वीकारावा लागला. शेवटची झुंज अभिषेक चोरगेनं जरूर 4 षटकारांना दिली, परंतु संघ मात्र मोठ्या फरकानं पराभूत झाला. इथे मात्र आणखीन एकदा पूर्वार्धामध्ये धावा किती जोडल्या जातील. अकोट टप्प्याच्या बॉलला दिशा दिली आहे. क्षेत्ररक्षक फसला, क्षेत्ररक्षक चकला आणि इथे मात्र झेलचा प्रयत्नही फसला. फसलेल्या झेलनं मात्र कॉर्नरच्या फेस मधून आलाय तब्बल 6 धावांचा हा फटका. अकोट टप्प्याच्या बॉलला दिशा दिली.
आणलं होतं. तुम्ही निदान त्यांचा इतिहास तरी विसरू नका. आणखीन एक चांगला फटका, धावांचा फ्लो मुस्तकीम खाननं मात्र सुरू केला एक चांगल्या फटक्यानं. नशिबाचाही तो फटका होता असं म्हटलं तर वावगं ठरणार नाही आहे, कारण ते झेलसाठी प्रयत्न झाला परंतु झेल फसला आणि बॉल गेला सीमारेषेच्या बाहेर 6 धावांसाठी. त्यानंतर आलेली ही सिंगल धाव आणि सिंगल धावेनं दाभोलकर धावा लागत आहेत. त्यात तब्बल 29 धावा. डावखोरा फलंदाज साजिद शेखला मात्र इथून आपला स्वतःचा गेअर बदलावा लागेल, कारण विचार केला तर 6वा बॉल तो खेळतोय आणि आतापर्यंत फक्त धावा त्यानं जोडल्या 2 धावा. संघाला मारक कामगिरी आहे. तुम्हाला सिंगल डबल ज्यावेळेला मोठे फटके कन्वर्ट होत नाहीत त्यावेळेला बॉलची लेंथ ओळखत सिंगल डबलवर भर द्यायला हवा. 3 षटकांचा वाजवी खेळ संपला आणि दाभोलकर धावा लागल्या त्या तब्बल 2 बाद 29 धावा. चला ड्रिंक्स स्ट्रॅटेजिक टाइम आउट इथे मात्र होतोय, त्याच्यामुळे मैदानामध्ये पाणी घेऊन जा, डिस्कशन होईल. नक्कीच ड्रिंक्स ब्रेक आहे तोपर्यंत आपण काही सन्मान मंचावरती करतोय. मी आदरणीय प्रितेशजी मोरे यांना विनंती करतोय की आपल्या शुभ हस्ते आपण सन्माननीय PSI विशालजी पवार साहेब इथे उपस्थित झालेत, आपण त्यांना सन्मानित करावं. आदरणीय प्रितेशजी मोरे साहेबांच्या शुभ हस्ते आपण सन्माननीय PSI विशालजी पवार साहेबांचा सन्मान मात्र इथे करतोय. स्वागत सहर्ष आपलं. प्रितेशजी मोरे साहेबांच्या शुभ हस्ते हा विशाल पवार साहेबांचा सन्मान. यानंतर सामना होईल तो वाशिवली आणि कासगाव. आपण तयारीत राहा. कासगाव संघाला टॉसविन घोषित केलाय. कासगाव संघाने आपला निर्णय आमच्यापर्यंत सुपूर्द करावा. विशाल पवार साहेबांचा सन्मान इथे संपन्न झालाय आणि चला फिल्डिंग लावून घ्या. फिल्डिंग लावून घ्या. आणि एक महत्वाचा सन्मान आपण मंचावरती करणार आहोत. मी खालापूर तालुका अध्यक्ष सन्माननीय प्रवीण अण्णा मोरे यांना विनंती करतोय की आपल्या शुभ हस्ते फॉर्च्यून ग्रुपचे प्रोप्रायटर सन्माननीय पृथ्वी कपूर साहेब या मंचावरती उपस्थित आहेत, आपण त्यांना सन्मानित करावं. खालापूर तालुका अध्यक्ष चषकाच्या निमित्ताने आज फॉर्च्यून ग्रुपचे डायरेक्टर सन्माननीय पृथ्वी कपूर साहेब उपस्थित आहेत आणि अण्णांच्या उपस्थितीमध्ये आपण पृथ्वी कपूर साहेबांचा सन्मान नक्कीच या मंचावरती करतोय. एक भव्य सत्कार आहे खालापूर तालुका अध्यक्ष चषकात आणि प्रवीण अण्णा मोरे यांच्या शुभ हस्ते हा सन्मान. अनेक मोठमोठे डेव्हलपर्स, अनेक मोठमोठे ग्रुप्स या संपूर्ण ग्रामपंचायतीमध्ये या विभागात आहेत आणि त्यापैकी एक आमचे फॉर्च्यून ग्रुपचे डायरेक्टर सन्माननीय पृथ्वी कपूर साहेबांचा सन्मान या मुख्य मंचावरती संपन्न होतोय. स्वागत आहे आपलं साहेब. प्रवीण अण्णा मोरे यांच्या उपस्थितीत हा एक भव्य सत्कार पृथ्वी कपूर साहेबांचा. यानंतर प्रितेशजी मोरे यांना विनंती की आपल्या शुभ हस्ते आपण नंदूदादांना देखील सन्मानित करावं. नंदूदादांचा देखील येथे सन्मान होईल. इट्स ओव्हर टू दिनेश सर. थँक्यू सो मच. आता मात्र विजय पवार वैयक्तिक दुसरा षटक हाताळतोय. उडाया, चांगला फटकाय, धावा बहाल करेल. खेळाडू आहे का खेळाडू खेळाडू असेल तर पारितोषिक नाही, नाहीतर टब्बल पारितोषिक होतं 9-9.5 हजाराच्या आसपास. आणि फ्रेश कॅच पाहिजे, रिले कॅच नाही. आणि समीर सर खऱ्या अर्थानं ज्याच्या बाजूला जे प्रेक्षक आहेत ना त्या खेळाडूकडे डोळे वटारून पाहतायत. तुला काय गरज होती हा झेल पकडायची, आम्ही इथे कशाला आलोय, असाच काहीसा इशारा त्या डोळ्याने दिलाय. मोठा फटका. ललित गायकर पंकज ही मंडळी येते. मोठ्या स्पर्धेमध्ये मोठा थाट जरूर राहिलाय, परंतु थोडा उशीर या संघाला जरूर झालाय. रडारमध्ये आलेल्या बॉलला मात्र विजय पवारला चांगलाच फटका लॉंग ऑफच्या दिशेवरून दाखवला आणि त्याच्यामुळेच दाभोलकर धावा लागल्या त्या तब्बल 35 धावा. मुस्तकीमचा खेळ चांगला राहिलाय. मुस्तकीम खान ज्यानं आतापर्यंत 15 धावा जोडलेत. एका बाजूला मात्र साजिद शेखचा खेळ अतिशय भकास आतापर्यंत राहिलाय, कारण 6 बॉलमध्ये त्यानं 2 धावा जोडलेत. गोलंदाज विजय पवार वैयक्तिक दुसरं आणि सांघिक षटक क्रमांक 4 तो घेऊन आलाय. राईट आर्म ओव्हर द विकेट गोलंदाजी करताना उजव्या हाताच्या मुस्तकीमसाठी. मुस्तकीम खान ओव्हर स्टेप केलं, पण तिथे मात्र स्टेप आउट जरूर केलं, पण स्टेप आउट नंतर मात्र लेंथ ओळखली ती विजय पवारनं आणि रोखून धरला. डॉट बॉलची सांगता होतीये.
मोठे फटके, त्या मोठ्या फटक्यानंतर सगळ्यात महत्त्वाचं बाब या सामन्यामध्ये जरूर पाहिली की काही मोठ्या फटक्यांनी धावा जरूर लागल्या, परंतु डॉट बॉलचं पर्सेंटेजही या मॅचमध्ये बरंचसं राहिलं आतापर्यंत. त्याच्यामुळे गोलंदाजांचंही नंदनवन म्हणता येईल ही धावपट्टी. अकोटप्प्याचा बॉल द्विधा मनस्थितीमध्ये डबल माइंड जरूर राहिला. पंचाचा इशारा मात्र व्हाईट बॉलचा जरूर आला आणि फिल्डिंग करणाऱ्या संघानं मात्र लगेचच पंचांच्या निर्णयाला चॅलेंज केलं आणि तिसऱ्या पंचांची मागणी मात्र होतीये. पाहिलं जाईल पाहिलं जातं. टीम मीटिंग घेऊ नका, जसा निर्णय येईल ना, चला कीपर आपण आपापली जागा सांभाळा. जसा निर्णय येईल तिसऱ्या पंचांचा सामना लगेच सुरू व्हायला हवा, कारण तुम्ही या संधीचं सोनं करायला हवं, परंतु टाइम पास चालणार नाहीये. इट्स अ व्हाईट बॉल कॉल. व्हाईट बॉल कॉल ऑन फील्ड पंचांच्या निर्णयावर कायम राहिले तिसरे पंच सुद्धा. त्याच्यामुळे इथे मात्र व्हाईट बॉलनं संघाची धावसंख्या जाऊन ठेपली तब्बल 36वर. 36 धावा. षटक क्रमांक 4 सुरू आहे. सामन्याची रंगत अजूनपर्यंत वाढली नाहीये, कारण पहिला सामना एकतर्फी गेलाय. या स्पर्धेमध्ये मात्र रोमांचकारी सामना पाहायला मिळेल अशी शक्यता वर्तवली जाते. अमराई कर्जत वर्सेस नशीम इलेव्हन मोहोचीवाडी या दोन संघादरम्यानची ही ताकदवान लढत सुरू आहे. हे बॅटल आपण मात्र पाहतोय. अकोटप्प्याच्या बॉलला फक्त उंची दिली आहे, फटका फसलाय. शत्रुषकीत थोडासा फसला होता जरूर. लॉंग ऑनचा शत्रुषकानं धाव लगावली. पहिल्यांदा थोडासा वाटला की मॅच जेच झालाय की काय, पण तो अखेरकार त्यानं मात्र या झेलला कंप्लीट झेलला आणि फलंदाज क्रमांक 3 ज्यानं चांगली फलंदाजी केली होती तो मुस्तकीब खान मात्र परतेल. सर्वात उत्कृष्ट, सर्वोच्च, जिथे जाऊन सगळं संपतं, जिथे यशाचं मापक सगळं दर्शवतंय. संगीतात सुद्धा प्रेरणा आहे. प्रेरणादायी संगीतानं मात्र प्रेरणा मिळते गोलंदाजाला. खोलवर टप्प्याची ही गोलंदाजी पाहिली आणि स्ट्राईकवर आलेला करीमनं मात्र 1 रन्स कंप्लीट केली. एका रन्सनं शेवटच्या बॉलवर आलेला हा 1 रन्सनं षटक क्रमांक 4 मात्र संपलं आणि 4 षटकांच्या समाप्तीनंतर 3 बाद 27 धावा. मग पक्ष आणि मग स्वतः. खऱ्या अर्थानं भारतीय जनता पार्टीची ही टॅगलाईन अतिशय उत्तमरित्या आणि छत्रपती शिवाजी महाराजांचं हे संगीत आपण ऐकलं. सर्वात स्फोटास लावणे ही उमेद याच राजानं प्रत्येकाच्या काळजामध्ये भरली आणि मग मात्र स्वराज्य उभं राहिलं. ते राज्य व्हावे ही श्रींची इच्छा, ही मात्र सर्वांनी ही उमेद जागवली आणि राज्य निर्माण केलं, स्वराज्य. हे राज्य स्वतःचं. आता हे स्वतःचं राज्य या स्पर्धेमध्ये कोण निर्माण करेल. आतापर्यंत अमराई कर्जत आणि वसीम इलेव्हन मोहोचीवाडीमध्ये सामना बॅलन्स राहिलाय. 4 षटकांच्या खेळानंतर 3 बाद 37 धावपळकरती लागले. षटक क्रमांक शेवटचा 5वं. चांगला फटका मात्र एक्स्ट्रा कव्हरला ट्रॅव्हल केलाय. रन्स मात्र मिळते सिंगल. दुसऱ्या रनचा प्रयत्न व्हायला हवा. तुम्हाला अशा वेळेला रन्स घेणं गरजेचं आहे, परंतु एका बाजूला जो सलामीला आलाय तो म्हणजे साजिद शेख आतापर्यंत भरीव कामगिरी करू शकला नाहीये.
त्याचा विचार केला तर 6 बॉल आणि त्याने 2 धावा जोडलेत, परंतु उरलेल्या या 5 बॉलमध्ये मात्र तो कशा प्रकारची कामगिरी करेल. गोलंदाजीच्या मार्कवर गोलंदाज मात्र पाहतो आपण आदित्य जाधवला. आदित्य जाधव ज्यानं पहिल्या बॉलवर सिंगल रन्स दिली आहे ती म्हणजेच करीमने 1 रन जरूर कंप्लीट केली. आता मात्र साजिद शेख जे काही गमावलंय ते व्याजासहित कमवायचं आहे, परंतु गमावलेलं गमावूनच राहिलं आणि व्याज तर बाजूला, मुद्दल ही कंप्लीट करू शकला नाहीये. साजिद शेख 7 बॉलमध्ये धावा जोडल्या 2 आणि तो झाला झेलबाद. जाणता राजा एकची झाला तो फक्त राजा शिवछत्रपती. कारण राजा होण्यासाठी युद्ध करावे लागतात, परंतु जाणता राजा होण्यासाठी मात्र प्रजेचं पोटच्या पोरासारखं संगोपन करावं लागतं आणि ते पोटच्या पोरासारखं संगोपन केलं म्हणूनच माझा राजा छत्रपती शिवाजी महाराज हे जाणते राजे बनले. आपण आजही म्हणतो ना जुन्या माणसाला जाणता माणूस आहे. जाणता म्हणजे जाणणं, प्रत्येकाचं सुख दुःख निभावत मात्र प्रत्येक गोष्टीमध्ये जाण ठेवणं. नवीन फलंदाज धावांपासून दूर ठेवला, रन्स मात्र मिळेल इथे 1च रन्स मिळतीये. लॉंगॉपला बॉल ट्रॅव्हल झाला, फेकी चांगली होतीये. एका रन्सनं धावफलक अगदी हलवारपणे पुढे जाऊन ठेपला तब्बल 39 वरती. 4 बाद 39. नवीन फलंदाज मात्र आपण पाहिला तो म्हणजेच मनीष पवारनं ज्याने 1च रन्स कंप्लीट केली आहे. मोठ्या फटक्यांपासून कंप्लीट वंचित ठेवला अमराई कर्जत संघानं वशिम 11 मोहोचवाडी संघाला. नितांत गरज आहे, मस्ट निडेड धावा येणं गरजे. सिंगल रन्स कंप्लीट होते. दुसऱ्या रनचा प्रयत्न सरळ धावत सुटलाय, फक्त धावत सुटला आणि फलंदाज मात्र झाला रन आउट. लागोपाठ फलंदाज बाद होत आहेत. धावांचं डोंगर उभा राहू शकला नाहीये, पण धावांचा डोंगर उभा करायचा आहे. जसा आला तसा उडवला. धावांचा फ्लो कमी होता. लॉंगॉनच्या डोक्यावर मात्र करणनं काय दर्जेदार फटका दाखवलाय. करण वाघमारेचा मनीष पवारनं मात्र जी स्ट्राईक आपल्याकडे ठेवली ना, त्या मनीष पवारनं मात्र उडवलाय हा षटकार. बऱ्याच अवधीनंतर आलेल्या या षटकारानं धापलकर धावा लागल्या त्या तब्बल 46. आणखी एक मोठा फटका आला असता तर कदाचित 50+ रन्स इथे मात्र राहू शकले असत्या. सिंगलला डबल मध्ये कन्वर्ट करण्यात आले. 2 धावा कंप्लीट. 3ऱ्या रनचा हा प्रयत्न. 2 रन्स कंप्लीट. शेवटच्या बॉलवर आलेल्या 2 रन्सनं आदरणीय निखिलजी पाटील साहेब गुरुग्राम पंचायत लोदिवली ग्रामपंचायत सदस्य यांचा मंचाकडे आगमन होतंय. दादा आपलं सहर्ष स्वागत आहे. पूर्वार्ध मात्र संपला. आपल्या पूर्वार्धामध्ये वसीम 11 मोहोचवाडी संघाचा विचार केला तर धावा त्यांनी जोडल्या. 48 धावा. 6 बाद 48. 49 धावांचं आव्हान उभं केलंय अमराई कर्जत सोबत. आता या क्रिकेटच्या पटलावरती कशा प्रकारचा खेळ राहील. अमराई कर्जत संघ धावांचा पाठलाग करेल का, की पुन्हा एकदा गोलंदाजीचं नंदनवन असल्या धावपट्टीवर वसीम 11 मोहोचवाडी संघ या धावांचा पाठलाग रोखेल का. उत्तरार्ध कसा असेल ऐकूया आपण. पुन्हा एकदा ऑर्केस्ट्रा फेम त्याची ओळख राहिली आहे ते बाबूशाह यांच्याकडे.
10 समय मत लीजिए। देखिए आज बात करेंगे, मैच थोड़ा सा लेट शुरुआत हुई है। चलिए अंपायर आपको भी अंदर प्रवेश करना है और उसके साथ चलिए दोनों बैटर फील्ड खुला रखिए। और दिनेश पाटिल सर देखिए बात करेंगे हमारे बंधु राजन की आवाज थी देखिए पहला इनिंग्स में, और फिर से एक बार देखिए बात करेंगे हाँ खास कर देखिए खालापुर से चलिए मैच ऑन करना पड़ेगा। देखिए हमारे साथ डीजे राज देखिए बहुत बढ़िया पर साथ देते हुए, और जहां पर देखिए फील्ड चलिए हेमंत सेठी सर आगे कदम बढ़ाइए अंपायर से, क्योंकि बगैर अंपायर से देखिए कोई भी चीज, अगर कमेंटेटर ना हो तो मुकाबला चल सकता है, लाइव भी ना हो तो चल सकता है, डीजे भी ना हो तो चल सकता है, किस अंपायर के बिना देखिए बात करेंगे तो चलिए बात करेंगे टारगेट्स के यहाँ पर से 49 का टारगेट रखा गया, लेकिन देखते हैं ये टारगेट से कितना आसान बनेगा कितना कठिन बनेगा। चलिए बात करेंगे यहाँ पर से हमारा टीम देखिए बात करेंगे इस वक्त बल्लेबाजी, हाँ जरूर देखेंगे। देखिए दोनों बात करेंगे यहाँ पर करजत नेरल से, एक दूसरे के देखिए ताकत कमजोरी को बड़े अच्छी तरह से जानते हैं पहचानते हैं। चलिए बात करेंगे गाड़ी नंबर देखिए बात करेंगे 4 व्हीलर से 9872, जिस मालिक का गाड़ी यहाँ पर से जिस ओनर का देखिए बात करेंगे 9872, थोड़ा सा रास्ता पर हटाइए, पार्किंग पर लगा यहाँ पर से 9872। चलिए यहाँ पर पार्किंग पर देखिए बात करेंगे, बड़ी पार्किंग है, पार्किंग पर गाड़ी लगाइए 9872, और इस गाड़ी में चालक मालिक से गुजारिश करना चाहेंगे और रास्ते से वो गाड़ी थोड़ा सा हटाइए, क्योंकि बाकी के देखिए जो मेहमानों की गाड़ी यहाँ पर से आ नहीं पा रही है जा नहीं पा रही है, इस चीज़ों के ऊपर ध्यान रखना पड़ेगा। बहुत बढ़िया देखिए क्राउड देखिए बड़ी शान से देखिए मैच का यहाँ पर से 49 का टारगेट है, टारगेट इतना बड़ा तो नहीं है, लेकिन देखते हैं ये टारगेट से क्या बड़ा बनेगा या छोटा बना देंगे यहाँ पर से। चलिए मुकाबला की तरफ जाएंगे जरूर से। समीर सुमने सर देखिए बात करेंगे, हमारे दिनेश पाटिल सर है साथ में जुड़े यहाँ पर से। हाँ बल्लेबाजी की बात करेंगे देखिए बात करेंगे यहाँ पर से विजय पवार से, और उनके साथ देखिए तूफानी गेंदबाजी, हाँ साजिश से देखिए बात करेंगे लंबी रनअप के साथ है, रन ज्यादा बना नहीं है तो अब चाहेंगे यहाँ पर से गेंदबाजी से थोड़ा सा दबाव बनाने के यहाँ पर से, लेकिन कुछ कहा नहीं जा सकते भाई, इंसान बदलते हैं, रिश्ते बदलते हैं, दोस्त बदलते हैं, और क्रिकेट में मैच भी बदलते हैं। मैच बदलने में समय नहीं लगता है, लेकिन अच्छा है पर देखिए ओ माय गॉड, तारीफ करना चाहेंगे यहाँ पर फील्डर की दिनेश राठौर देखिए क्या कमाल के देखिए गेंद को यहाँ पर लपक झपक से एफर्ट लाजवाब थी यहाँ पर से, और रन देखिए यहाँ पर आता हुआ, एक रन देखिए यहाँ पर से लिख पाएगा देखिए रन आता हुआ, लेकिन रन कैसे भी आए। चलिए थोड़ा सा देखिए बातचीत चर्चा चलता हुआ, हाँ चलिए अंपायर से बातचीत करिए कोई बात नहीं, लेकिन अमूल ज्यादा समय मत लगाइए, मैच को आगे बढ़ाते रहिए। आज अगर अंधेरा है तो कल उजाला भी होगा, बस मेहनत करते रहो, एक दिन बुलंदियों पर तुम्हारा भी नाम होगा। गेंदबाजी में देखिए यहाँ पर साजिश से क्या लगातार देखिए अंपायर से बातचीत करते हुए, फोर्टी 49 का टारगेट देखिए बहुत बढ़िया स्कोरिंग देखिए हमारे साथ है। देखिए राउत सर देखिए बात करेंगे, क्राउड देखिए एकदम से खचाखच है, बड़ा मुकाबला पिक्स तैयार है।
और इस बार देखिए लेन को खींचा और थोड़ा सा नीचे रखा यहाँ पर से। रिप्ले में देखेंगे बल्लेबाज के लिए कितना साजिश से परेशान बना रहे हैं यहाँ पर से। कुणाल डायरे देखिए टेनिस क्रिकेट .in लाइव हमारे साथ जुड़े यहाँ पर लेफ्ट हैंड गेंदबाज है और लाजवाब देखिए अंदर लेकर आए कौन बदल कर गेंदबाजी करते हुए बल्लेबाज को थोड़ा सा परेशान कर रहे हैं, मुश्किल में डाल रहे हैं। लेकिन देखते हैं कितना समय और आखिर में देखिए बल्ले का किनारा और हवा में तो नहीं था लेकिन से तेज निकल रहा था। गली पर गेंद को रुकते हुए कहा जाता है ना, गली में दिल चुराना और गली में रन चुराना इतना आसान नहीं रहता है, खास करके मैंडेटरी पावर प्ले और सिंगल के साथ देखिए टीम का स्कोर जाकर पहुंचा है 2 रन। एक धीमी शुरुआत है, नहीं पिछला मैच भी हमने देखा सेकेंड इनिंग में देखिए रन बनाना 59 कठिन हो गया गाउतवी फेलोली टीम के लिए। तो यहाँ पर देखिए उतना बड़ा तो टारगेट नहीं है, लेकिन अगर ऊपर इस तरह से गेंदबाजी हो ना फिर ऊपर को बड़ा बना सकते हैं। विजय पवार देखें इनकी बल्लेबाजी पे कभी शक मत करना। अभी तक लगभग से 1 रन निकाले हैं लेकिन बल्ले से कोई रन नहीं है। 3 गेंद डॉट खेले हैं लेकिन अब तैयार है भाई। और विजय पवार को देखिए इस वक्त साजिश शेख पवार दिखाते हुए कहती ना अंधेरा से कह दो बचपन गुजर चुका है, अब तुझसे डर नहीं भाई सुकून मिलता है। अब क्रिकेट से देखिए लोग डरते नहीं है भाई, पिछले 4-5 महीने से खेलते आ रहे हैं, अब इस चीजों से सुकून मिलता है और छोटा सा टारगेट को फाइट करना और आनंद आता है। यहाँ पर पहला ओवर का खेल समाप्त है। क्या कमाल की गेंदबाजी देखिए, केवल 2 रन खर्च किए हैं, कोई सफलता नहीं है लेकिन फील्ड खोला रखिए। देखिए अंपायर भी वही बता रहे हैं अमोल चौहान चर्चा कीजिए लेकिन समय थोड़ा सा कम खर्चा कीजिए, समय की बहुत बड़ी पाबंदी है। थोड़ा चलते हैं डीजे के पास, वापस लौटेंगे। देखिए 24 गेंद अभी भी 49 की जरूरत है। होते व चर्चा नावाची त्यांच्या जाईल त्या ग्राउंडवर अरे होते हो चर्चा नावाची त्यांच्या जाईल त्या ग्राउंडवर तालुका अध्यक्ष चषक पूर्ण गावाचा आहे तो 1 नंबर प्रवीण मोरे दादाचा आयोजन भारी आहे तो 1 नंबर तालुका अध्यक्ष चषक पूर्ण क्या गावाचा बात है, क्या बात है, क्या बात है। देखिए प्रवीण सेठ मोरे देखिए बात करेंगे प्रीतेश सेठ मोरे, कितना प्यास से इसे जगाओ कि कभी ना बुझे और दिल ऐसे लगाओ कि कभी ना टूटे और काम ऐसा करो कि सर कभी ना झुके। आज देखिए रास्ते से कहीं मेरे दोस्त जाते हुए और उतर कर आते हुए इतनी बड़ी बिग बैनर देखिए देख सकते हैं, मैदान की सजावट है और दिल लुभाता हुआ देखिए राज करते हुए कई खिलाड़ियों के बीच में देखिए चर्चा चलता हुआ कितना बढ़िया प्रतियोगिता। और ये चलिए बड़ा हिट का देखिए तलाश है, डीप कवर तैनात किया गया, जब तक वहां से गेंद वापस आता तब तक देखिए एक सिंगल आता हुआ, नहीं सिंगल डबल से देखिए टोटल तो आगे पहुंचेगा लेकिन 49 तक पहुंच रहे हैं तो फिर जो औसत एवरेज है उसे पकड़कर बल्लेबाजी करनी होगी। अभी तक देखिए टीम का स्कोर 3 बना है, जीत के लिए अभी भी 46 रनों की जरूरत है। गुलामी की कीमत मिलती है, आजादी की कीमत चुकानी पड़ती है और यहाँ पर गेंदबाज हो या बल्लेबाज हो आपको कीमत चुकाना पड़ेगा। सफल होने के लिए इतना आसान नहीं रहता आपके लिए रास्ता, यही तो बात बताया, गुलामी की नहीं भाई आजादी की कीमत चुकानी पड़ती है। ये देखिए स्क्वायर कट खेला यहाँ पर से, आजादी की कीमत चुकानी पड़ती है। पहला चौका आता हुआ और बल्लेबाज यहां से बताता हुआ भाई यहाँ पर अरे डबली वाले डबली बजा, अरे डबली मत बजा डीजे वाले मत बजा। देखिए अब ये तो आवाज दूर दूर तो जाएगी भाई यहाँ पर से। तालुका अध्यक्ष जैसा देखिए बात करेंगे खाला पुरुष और हमारे देखिए इवन जोड़ी यहाँ पर खूब मेहनत देखिए यहाँ पर तैयार गेंदबाज रनों की बात करेंगे। अच्छा कमबैक भाई, इसे कहते हैं मच्छर ने आपको काटा ये उसका जुनून था और आपने खुजलाया ये आपका सुकून है। पिछली गेंद पर चौके दागे बैटर का था जुनून और इस बार गेंदबाज को मिलता हुआ सुकून। रनों की बात करेंगे, रन देखिए जाकर पहुंचा है 7 रन। कहते ना जो मंजिल को पाने का चाहत रखता है, जो मंजिल को पाने का चाहत रखता है वो समंदर के पत्थर से भी अपना रास्ता बना लेता है। क्या रास्ता बनाएंगे बल्लेबाज या रुकेंगे गेंदबाज? और स्लोअर गेंद, ये देखिए भाई एक तेरी तो एक मेरी, यही तो वक्त की बात रहती है, जिसका आ गया वो छा गया। रनों की बात करेंगे, रन देखिए 7 रन बना है। मंजिल दूर है लेकिन पहुंचना जरूर है। मंजिल दूर है लेकिन पहुंचना जरूर है। चलिए क्या यहां पर इनसाइड एज लिया था,
देखेंगे रिप्ले में क्या यहाँ पर अंदरूनी हिस्सा लिया था। हाँ भाई, रिएक्शन तो बता रहा है बहुत कुछ है। रिप्ले में देखिए, देख सकते हैं यहाँ पर और बहुत बढ़िया लेन गेन, हल्की से देखिए इनसाइड एज तक कैरी नहीं किया यहाँ पर चलिए कमाल की देखिए यहाँ पर तैयार गेंदबाज रनों की देखिए तलाश से। यही बात कर रहे थे भाई यहाँ पर कि बादल के गरजने से फसल उगता नहीं है, बादल के बरसने से अब बैटर बरसते हुए टुकुर 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 टुकुर। ग्रामपंचायतीचे सदस्य सन्माननीय निखिलजी पाटील साहेबांचा सन्मान आपण या मुख्य मंचावरती करतोय। मी प्रितेशजी मोरे यांना विनंती की आपल्या शुभ हस्ते आपण सन्माननीय ग्रामपंचायत सदस्य निखिलजी पाटील साहेबांचा सन्मान करावा। क्या बढ़िया बल्लेबाजी, समीर सर कहा जाता है ना मैदान के अंदर धुरंधर और बाहर सिलेंडर। देश में इनका ही तो बोलबाला। टीम का स्कोर देखिए जाकर पहुंचा है, 2 ओवर कंप्लीट है, 13 रन और अभी देखिए 18 गेंद और जीत के बाद करेंगे देखिए अभी भी 36 रनों की चेक। प्रितेशजी मोरे साहेबांच्या शुभ हस्ते आपण ग्रामपंचायत लोदिवलीचे विद्यमान सदस्य निखिलजी पाटील साहेबांचा सन्मान या मंचावरती करतोय। 5 सलग 3 षटकारांसाठी आणि विकेट हॅट्रिकसाठी फॉर्च्यून ग्रुपचे अध्यक्ष डायरेक्टर सन्माननीय पृथ्वी कपूर साहेब यांच्या वतीने तब्बल 5,000 रुपयांचं कॅश प्राइज आहे, तब्बल 5,000। आणि प्रेक्षक ज्या कॅचची वाट पाहत आहेत आणि त्या प्रेक्षक कमाल कॅचसाठी मला असं वाटतं पहिल्या प्रेक्षक कमाल कॅचसाठी आकडा आहे आतापर्यंत तब्बल 9,500चा। आणि आज विशेष म्हणजे रोख कमाई आहे, नो जीपे। क्या बात है यहाँ पर होठों से नहीं भाई, अब नोटों से देखिए बात होती हुई। हेलो, चलिए बात करेंगे गेंदबाज। हेलो, चलिए बात करेंगे यहाँ पर डीजे। चलिए आपके साउंड सिस्टम देखिए भाई। हाँ, रनों की बात करेंगे, रन देखिए जाकर पहुंचे यहाँ पर 17 रन से और बहुत बढ़िया देखिए लाजवाब बल्लेबाजी। देखिए इस पार्टनरशिप की जरूरत थी यहाँ पर हाँ, साझेदारी की देखिए जरूरत है। देखे थे ना प्यार की बीमारी और क्रिकेट में साझेदारी। तैयार गेंदबाज छोटी रनअप के साथ है और इस बार भी देखिए ड्राइव किया है 2 फील्डर्स है भाई यहाँ पर। वो बाल देखिए यहाँ पर रुका गया यहाँ पर और जब तक इन वापस आता तब तक देखिए सिंगल आता हुआ। हाँ, सिंगल की मदद से देखिए टीम का स्कोर जाकर पहुंचा 18 रन से। मंजिल दूर है लेकिन पहुंचना जरूर है। अभी भी देखिए 31 रनों की जरूरत है और इस ओवर के देखिए गेंद की बात कर लेंगे। अभी तक देखिए 2 गेंदें हो चुका है, आने वाली देखिए बात करेंगे अभी भी 16 गेंद और जीत के लिए 31 की जरूरत है। आपस में दोनों बल्लेबाज के बीच में देखिए बातचीत चर्चा चलता हुआ। चेक बाबू या मंचावरती प्रवीण पांडुरंग मोरे उपस्थित आहेत आणि त्यांचा सन्मान करतील झोरे साहेब, नागेश झोरे साहेब सत्कार करतील। मॉनिटर एकदम बरोबर आहे आता राज, परफेक्ट एकदम। तर नागेश झोरे यांच्या शुभ हस्ते प्रवीण पांडुरंग मोरे यांचा सन्मान होतोय। खरं तर स्वर्गीय पांडुरंगांना मोरे यांचं कार्य या संपूर्ण पंचकोशीला ठाऊक आहे आणि सध्या आपण प्रवीणजी पांडुरंग मोरे यांचा सन्मान या खालापूर तालुका अध्यक्ष चषकाच्या निमित्ताने ते संपन्न करतोय। चलिए 18 रन बनाए लेकिन अभी भी देखिए 31 रनों की जरूरत है। दरिया से भी लौट जाते हैं मुसाफिर प्यासे, हर पानी की फितरत नहीं होती है। दरिया से भी लौट जाते हैं मुसाफिर प्यासे, क्योंकि हर पानी की फितरत नहीं होती कि प्यास बुझा सके। हर बल्लेबाज से उम्मीद नहीं रख सकते हो, हर गेंदबाजी से देखिए बात करेंगे उम्मीद नहीं रख सकते हो। और ये चलिए चुकीला माफी नहीं, और ये जो छोटी छोटी गलती है ना आपके लिए मुश्किल डाल सकती है। और जहां पर सिंगल होना था डबल में देखिए कन्वर्ट करते हुए 2 के साथ टीम का स्कोर 20 तक बना है, लेकिन अभी भी जीत के लिए 29 का था। डबल में देखिए कन्वर्ट करते हुए
2 के साथ टीम का स्कोर 20 तक बना है, लेकिन अभी भी जीत के लिए 29 की जरूरत है. अजून 29 धावाची गरज आहे. 15 चेंडू. कितना अदालत बन गई है जिंदगी, रोज नए मामले दर्ज होते हैं. चलिए बात करेंगे यहाँ पर से वाइट क्या जवाब देंगे. एक्स्ट्रा से रन आता हुआ. अदालत बन गई है जिंदगी, रोज नए मामले दर्ज होते हैं. हमारे दादा देखिए बात करेंगे. प्रीतेश दादा देखिए खूब मेहनत है, आसान नहीं रहता है दादा पूरी मैनेज करना. देखिए इतनी बड़ा प्रतियोगिता, लेकिन जरूर आपके रंग लाती हुई प्रतियोगिता. आखिरी नाइट तक देखिए यहाँ पर तारीफ होने लगा है. प्रीतेश दादा कॉल आने लगा है, कई सारे टीमों ने इच्छा जता दी है. और ये चलिए खोद कर निकालते हुए यहाँ पर से और सिंगल लेकर आएगा यहाँ पर से. कुछ समय पहले मैंने भावेश से भी बात किया, भिवंडी से भी टीम इच्छा जता रहे हैं मापोली से कि एंट्री है कि इस टूर्नामेंट हमें खेलना है. इस टूर्नामेंट की देखिए लुक को देखते हुए और इसके अंदाज को देखते हुए यहाँ पर से बहुत बढ़िया देखिए काम बड़ी सांस से लिए हैं, सफलता शोर मचा रही है. मैच की थोड़ी सी बात करेंगे, रनों की बात करेंगे. रन देखिए यहाँ पर 22 बना है, लेकिन अभी भी जीत के लिए देखिए 27 की जरूरत है. तैयार गेंदबाज है और ये चलिए खींचा हुआ यहाँ से, ऊंचाई भी ली और लंबाई भी लेकर जाता हुआ भाई यहाँ पर से. ये था यहाँ पर बात करेंगे सागर का बल्ले का गर्जन और रन दिया आधा दर्जन. डीजे तू क्यों रुका है. खालापूर तालुका अध्यक्ष चषक रंगलाय क्रिकेटच्या नगरीमध्ये. खालापूर तालुका अध्यक्ष चषक रंगलाय क्रिकेटच्या नगरीमध्ये. आमचे प्रवीण शेठ मोरे आयोजक भारी खालापूर तालुक्यामध्ये. आमचे प्रीतेश शेठ मोरे आयोजक भारी क्या बात खालापूर है, क्या बात तालुक्यामध्ये. है. कहते ना जमी पे मकान बना लेना बड़ा आसान होता है, किसी के दिल में जगह बनाना इतनी आसान नहीं होती है. और ये दो चेहरा देखिए दिल में राज करते हुए, और इसलिए तो कहता हूँ राजा पैदा नहीं होता है, राजा बनना पड़ता है. 28 रन. और फिर से देखिए डाउन द ग्राउंड खेला यहाँ से फील्डर से, जब तक रोक लेते तब तक देखिए पहला रन से. सागर की बात करेंगे यहाँ पर से. सागर सावंत बता रहे हैं भाई गम की आंधियों में गुजर जाएंगे, अपनी टीम को जीत दिलाने के लिए सागर में क्या समंदर में उतर जाएंगे. 3 ओवर कंप्लीट है, टीम का स्कोर 29 है. और अभी देखिए बात करेंगे 12 गेंद 20 की जरूरत है. 12 चेंडू अजून 20 धावाची गरज आहे. मोरे दादा भोला, दादा आमचा भोला, दादा आमचा भोला. प्रीतेश मोरे माजी सरपंच आहे हो बोरगाववाला, आहे हो बोरगाववाला, आहे हो बोरगाववाला. गोरगरीबच्या जनतेसाठी धावतन दादा आधी. गोरगरीबच्या जनतेसाठी धावतन दादा आधी. आमचे प्रवीण शेठ मोरे आयोजक भारी क्या बात है, क्या खालापूर बात है, क्या बात है. यहाँ पर जितना खूबसूरत लगता है करवा चौथ का चांद इस एलईडी स्क्रीन पर देखिए देख सकते हो. खूबसूरत मैदान देखिए. और ये देखिए बात करेंगे हमारे प्रवीण दादा मोरे, देखिए प्रीतेश दादा मोरे, और इनके पीछे देखिए जो जो मैनेजमेंट कमेटी है इनका भी जिक्र करेंगे. भावेश जरूर थोड़ा मैच को आगे बढ़ने दीजिए, रात आगे बढ़ने दीजिए, प्रतियोगिता आगे बढ़ने दीजिए. और 12 गेंद के 20 की जरूरत है. कहते ना रात भी अच्छी होगी और मंजर भी अच्छा होगा, तो आगे बढ़ने का कोशिश तो कर भाई, सब कुछ अच्छा होगा भाई. यहाँ पर बहुत बढ़िया देखिए 12 चेंडू अजून 20 धावाची गरज आहे. मॅच अजून भरपूर इंटरेस्टिंग आहे. चलिए कोई बात नहीं, थोड़ा सा देखिए टेक्नोलॉजी में शाम को जो सेटिंग था ना वो बराबर था, ज्यादा कहते हैं ना बेहतर कोशिश करने की. चलिए डीजे थोड़ा सा देखिए कोई बात नहीं, टेक्नोलॉजी है लेकिन पावरफुल देखिए पर साउंड सिस्टम है. मैच की तरफ जाएंगे यहाँ पर से. हाँ रनों की बात करेंगे. रन देखिए यहाँ पर से पहुंचा है 30 रन. थोड़ा सा देखिए डीजे साउंड सिस्टम में देखिए दिक्कत प्रॉब्लम है, माफी चाहेंगे. दर्शकों तक आवाज बेहतर पहुंच पा रहा होगा या नहीं, या ऑनलाइन देखिए जो यूट्यूब पर जुड़े हैं. और बल्ले का भारी किनारा लिया और भाग्य का साथ देखिए भाई यहाँ से
ये मौका था कैच लेने का भाई, यहाँ पर मैच में मोमेंट पैदा कर सकता था, वापस लौट सकते थे, लेकिन ये गलती कहती ना मुन्नी बदनाम हुई डार्लिंग तेरे लिए, मुन्नी यूं ही नहीं बदनाम हुई है। और देखिए नागुस यही बता रहे हैं अपने फील्डर से कि अच्छा सिला दिया तूने मेरे प्यार का, और यार ने ही लूट लिया घर यार का। गेंदबाजी के लिए आए थे, बल्ले का देखिए बाहरी किनारा, और स्कोर की बात करेंगे 34 तक पहुंचते हुए जीत के लिए देखिए 15 रनों की जरूरत है। आने वाली देखिए बात करेंगे 11 गेंद 15 की जरूरत है। तैयार देखिए गेंदबाज है, अदालत बन गई है जिंदगी, रोज नए मामले दर्ज होते हैं। बढ़िया गेंद है, देखिए गेंदबाज है और ड्राइव किया, लेकिन अमोल चौहान, लेकिन देखते हैं हिट कहां से हुआ, क्या अमोल चौहान से हिट हुआ रिप्ले में देखेंगे या नॉन स्ट्राइक के बल्लेबाज से। बहुत बढ़िया देखिए टेनिस क्रिकेट .in लाइव, ऐसा कोई शहर नहीं जहां टेनिस क्रिकेट .in लाइव की खैर नहीं। और अमोल चौहान देखिए जान झोंके भाई, फुटबॉल के अंदाज में गेंद को रखे कौन भूल सकता है। मेसी का 7 किक 2022 फीफा वर्ल्ड कप का रंग बदला था, और मेसी का सपना 14 साल 117 दिन के बाद पूरा हुआ था। लेकिन देखते हैं यहाँ पर अमोल चौहान का वो किक देखिए, बात करेंगे पैर से गेंद को रोका यहाँ पर, लेकिन तैयार देखिए फिर से एक बार अमोल चौहान आगे निकले, स्टेप आउट करके खेले, यहाँ पर टिप कवर पर फील्डर तैनात है, और जब तक गेंद वापस आता तब तक देखिए 36 देखिए 36 रन है, लेकिन अभी भी देखिए बात करेंगे जीत के लिए 13 रनों की जरूरत है। इस ओवर की बात करेंगे ना, गेंद 2 गेंद अभी भी शेष है, कुल मिलाकर देखिए 8 गेंद 13 की जरूरत है। कहते ना 7 तो जिंदगी भी छोड़ देती है भाई, इस मैच का क्या उम्मीद रखें, मैच भी कभी बदल सकता है। और खींचा देखिए यहाँ पर ऊंचाई ली और लंबाई, देखते हैं अंपायर का डिसीजन का इंतजार। चौका देखिए 1 बाउंस आता हुआ यहाँ पर से, और मुकाबला देखिए और करीब आता हुआ। यही तो बात छेड़ा, 7 तो जिंदगी भी छोड़ देती है, मैच की क्या भरोसा रखें, कब किधर पलटवार करेगा। अभी 7 गेंद 9 की जरूरत है। और चलिए बात करेंगे जहां चेसिंग ड्रेसिंग की बात कर लेंगे, ये तो कंपलसरी, और एक सिंगल आ जाएगा। क्या दूसरे के लिए जाना चाहेंगे, दूसरे के लिए भागते हुए, और 2 रन भी यहां कंप्लीट होता हुआ। क्या कमाल की पार्टनरशिप देखिए, अब 6 गेंद 7 की जरूरत है। खरं तर बाबूशाह मैदानात सध्या सागर सावंत अर्थातच सर्वांचा लाडका दादू हा सध्या फलंदाजी करतोय। तो भारतात देखील खेळला आणि भारताच्या बाहेर जाऊन देखील US मध्ये देखील खेळलाय। त्याच्याकडे सध्या त्याच्या अकॅडमीमध्ये तब्बल 28 ते 30 मुली त्याच्याकडून प्रशिक्षण घेत आहेत, आणि त्याच्याकडे असलेल्या विद्यार्थी मुलांची संख्या तब्बल 100हून अधिक आहे। असा खेळाडू आमच्या तालुक्याचंही चांगलं प्रतिनिधित्व करतो। खरं तर आमच्याच तालुक्यातील मोहाची वाडी या संघाच्या विरोधात जरी खेळत असला तरी सुद्धा तालुक्याची शान आहे सागर सावंत, आणि त्याचा एक अप्रतिम खेळ मात्र अमोल चव्हाणच्या विरोधात नक्कीच आपल्याला पाहायला मिळालं। ही झळक आहे पहा, मैदानाच्या उजव्या बाजूला, स्टेजच्या उजव्या बाजूला स्क्रीन आहे, आणि त्या स्क्रीनवरती आपण अनुभवतोय या स्पर्धेची सुरुवात, या स्पर्धेचा सर्वाधिक मोठा रंगमंच, किमान 20 ते 22 फुटांवरती हा स्टेज आहे, जिथून असं वाटतं की आपण समीरदादा लोंगले की गॅलरीमधील सीट घेतलंय, तिकीट घेतलंय, आणि तिथून या स्पर्धेचा मात्र आनंद लुटतोय। प्रचंड मेहनत आहे या क्रीडांगणासाठी, कारण मला ठाऊक आहे गेल्या वर्षीची परिस्थिती काय होती या क्रीडांगणाची। पाऊस येत होता, पाऊस जात होता, दुपारी 3:30-4च्या दरम्यान मी अमोल मोरेला फोन करायचो, होणार ना होणार ना, अमोल बोलायचं नक्की होणार, काही चिंता नाही। आणि प्रितेश दादा, प्रवीण अण्णा हे सर्व प्रचंड मेहनत घ्यायचे, आणि स्पर्धा त्यांनी गेल्या वर्षी देखील यशस्वी केली, आणि यंदाचं दुसरं पर्व तर प्रश्नच येत नाही। प्रेक्षकांसाठी 3 स्टँड आहेत, म्हणजे घरी जायची अजिबात चिंता नाही, आणि प्रेक्षक कमाल कॅच आतापर्यंतचा पहिला आकडा आहे तो 9,500चा, आणि त्याचबरोबर टॉवर फॅन। हाँ 6 गेंद देखिए 7 की जरूरत है। समीर सर बहुत बढ़िया, अच्छा हिस्ट्री देखिए, अपडेट्स है, और ये खासियत है देखिए समीर सर की, बहुत अच्छी तरह से देखिए हर टूर्नामेंट में देखिए कवर करते हुए सबकी शान पहचान बनते हुए,
और जिस आवाज ने देखिए दीवानगी बनाई है सुप्रीमो से लेकर स्वर्गीय रतन बुआ ट्रॉफी तक लेकर और महाराष्ट्र की देखिए बात करेंगे हर कोने पर और इस टूर्नामेंट में देखिए अच्छा साथ मिलता है वहाँ पर 6 गेंद साथ की जरूरत है। अब डीजे थोड़ा आपको अच्छा साथ हमारा देना पड़ेगा। भलाई और 1 घंटा आपको लेना है, ले लीजिए और मजा आएगा यहाँ पर से। खुश होना है तो तारीफ सुनिए, अगर सफल होना है तो निंदा सुनिए। भाई आपने सही बताया, यहाँ पर सागर सावंत देखिए कई संघर्ष करके आज उन्होंने इस मुकाम तक पहुंचे। चलिए 6 गेंद साथ की जरूरत है। कहते ना सफलता सिर्फ इस मेहनत की दीवानी है, किसी की सूरत की दीवानी नहीं। अब मेहनत करना पड़ेगा भाई, सफलता सिर्फ इस सूरत की दीवानी है। अगर ये मुकाबला जितना अमूल चौहान देखिए गेंदबाज से लगातार बातचीत करते हुए, लेकिन अभी तक ये बात है, अभी तक ये पार्टनरशिप टूटा ही नहीं है भाई। प्यार की बीमारी और क्रिकेट में साझेदारी, अभी तक 42 रनों की साझेदारी। और ये चलिए फिर से खींचा, लेकिन इस बार देखिए बड़ा हिट देखिए यहाँ पर मैदान के बाहर 13 का फूल 17 का माला। अरे झुकेगा नहीं साला, बुरी नजर वाला, ठुक डीजे वाला। मला असं वाटते प्रेक्षकाने एका हातात हा झेल पकडलाय आणि एका हातात प्रेक्षक कमाल कॅचसाठी वेर इज अमोल मोरे 7,056 रुपयांचं कॅश प्राइज त्यांच्याकडून आहे. प्रितेश दादा मोरे यांच्याकडून 2,000 आणि अण्णांकडून जोरदार अपील होते. प्रवीण अण्णा मोरे यांच्याकडून तब्बल 3,000 आहे. तर चला कॅल्क्युलेशन करू, परंतु सामना विजयी झालाय तो अष्टविनायक अमराई संघ, मंदार उतेकर आणि अमोल मोरे. अभिनंदन. चलिए रनआउट, मला असं वाटतं रनआउट झालाय, रनआउट माफी असावी. विजय पवार मात्र इथे रनआउट झालाय. चला नवीन फलंदाज त्वरित पाठवा. क्या बढ़िया बाहर कैच पकड़े और मैच को भी पकड़े यहाँ पर से। अब कैच देखिए बात करेंगे, दर्शकों को देखिए सुनहरा मौका, और इसलिए तो कहा जाता है भाई यहाँ पर से शहर का दबाव और देखिए कालापुर तालुका अध्यक्ष चषक का हवा। और जीत के लिए देखिए केवल 1 रनों की जरूरत है। कोणी पकडले कॅच त्वरित मंचावरती या. प्रवीण अण्णा मोरे यांच्या गाडीचा क्रमांक आहे ना 7506, नाही सरपंचांचा आहे, प्रितेश दादांचा आहे 7506. एका हाताने पकडले ना कि 2 हाताने? चलिए समीर सर कल ओवरले में देखिए बात करेंगे, बहुत कैश प्राइज हमारे कमेंट। बाबू बाबू अण्णाचा माणूस आहे, क्या बात आहे. चलिए थांबा एक- थांबा, इनिंग ब्रेक मध्ये आपण मस्तपैकी त्याला पारितोषिक देऊ, कारण काही धावांची फक्त गरज आहे. चलिए केवल 1 रनों की जरूरत है यहाँ पर, लेकिन क्या मुकाबला कुछ करवट बदल सकती है। थोड़ा सा देखिए अमोल चौहान देखिए यहाँ पर क्लोज फील्डिंग लगाते हुए, क्या बात है। हमने तो वो पिक्चर देखा था भाई गुज्जर का, देखिए कि गुज्जर को पकड़ने के लिए कौन सा लोमड़ियों का जाल बिछा गया था, मेला। अमोल चौहान देखिए थोड़ा मेला लगाने के लिए, अमोल चौहान थोड़ा समय को देखिए, थोड़ा लगाइए क्लोज फील्डिंग, कोई बात नहीं, अटक लगाइए, क्योंकि गुज्जर ने भी कहा था काली असली बारूद चाहिए, असली बारूद है, क्योंकि अगर असली ये प्रतियोगिता जीतना है फिर असली चाल खेलना पड़ता है। लेकिन विजय पवार का इनिंग्स और उसके साथ देखिए सागर सावंत, क्या साझेदारी रही भाई। यहाँ पर 1 रन बनाना है, 4 गेंद और कंपल्सरी देखिए 1 रन से। हीरा भी कोयला का एक टुकड़ा था और दबाव में हीरा ने बेहतर काम किया था, तभी तो उसने कोयला से हीरा बना था। और हवा में थोड़ा समय, लेकिन फील्डर से दूर, और मैच को देखिए अपने झोली पर डालते हुए हमारा टीम है। कांग्रेचुलेशन बात देना चाहेंगे विजय पवार, सागर सावंत, अभिनंदन अभिनंदन अमोल अमराई. चौहान। अभिनंदन अष्टविनायक अमराई आणि त्याचबरोबर शुभेच्छा असतील तर मात्र मोहाची वाडी संघाला पुढील स्पर्धांसाठी. आणि आता या स्पर्धेतील पहिला प्रेक्षक कमाल कॅच आणि आपले पाहुणे थोड्याच वेळात ते जोडले जातील. पृथ्वी कपूर सर, सुनील दादांचं टोटल कॅश प्राइज मॅन ऑफ द मॅचचा किताब फक्त अनाउन्समेंट करा कॉमेंट्री बॉक्स मधून. खालापूर तालुका अध्यक्ष चषकातील पहिला प्रेक्षक कमाल कॅच आणि त्यासाठी टोटल कॅश प्राइज आतापर्यंत जमा झाले 9,500. क्या बात आहे, 9,500. त्याच्याशी आपण थोडी चर्चा करू नक्कीच. आणि पृथ्वी कपूर साहेबांच्या शुभ हस्ते आपण 9,500 रुपयांचा कॅश प्राइज देणार आहोत.
चलिए बात करेंगे सागर सावंत। देखिए मैच के मैन ऑफ द मैच है समीर सर है। अच्छी गेंदबाजी और नक्की बल्लेबाजी। नक्की बाबूशाह. तब्बल 9,500 आणि त्याचबरोबर टॉवर फॅन देऊन या प्रेक्षकाचा सन्मान करण्यात येतोय. त्याच्याची थोडी चर्चा करू आपण. नाव काय मित्रा? कातकरी. विनोद कातकरी. कुठे राहतो? मवाचवाडी नेरळ. अच्छा, आता मॅच पाहायला आला होता तू. हो. तुला ठाऊक होतं की अशी कॅच पकडली तर एवढं पारितोषिक आहे? हो, त्याच्या अगोदरची पण कॅच माझ्याकडे होती, पण ते स्क्रीनला लागून थोडी खाली आली. आणि हे माझे एकट्याचे पैसे नाहीत, माझे 5 जण मित्र आहेत. स्वप्नील आहे, किशोर आहे, अमित आहे आणि अशोक आहे. आम्ही सगळे 5 जण वाटून घेणार आहे ते पैसे. काय गेम आहे बघा. अभिनंदन. आणि सच्चा मित्र आहे, म्हणजे पैसे मिळाल्यानंतर देखील आपल्या मित्रांना विसरला नाही. वाटून काय घेणार 5 जण? जेव्हा मी इथं आलतो तेव्हा आमचा 5 जणांचा म्हणजे ठरलेलाच होता, कोणाकडे कॅच आली ना तरी आपण पैसे वाटून घेऊ. एकदम सच्चे आहे तर एकदम. चला अभिनंदन. आणि मॅन ऑफ द मॅच सागर सावंत. चला मॅच चालू करा. सलामीची जोडी पाठवा.